अरे रे 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 बाबा 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 जाऊला तो भीती वाटायला लागली बाबा. हे काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रवीण बघतात तर त्याला असं वाटतं की प्रत्यक्ष आम्ही स्वर्गातच आलोय. नमस्कार मंडळी, मी आहे कुणाल आवटे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वाय विथ कुणाल. आजचा जो व्लॉग आहे हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा असा विषय आहे. आज आपण चाललोय आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातील पहिले मंदिर जे आहे भिवंडी इथे स्थित. तर आपण जाऊया तिकडे आणि जाणून घेऊया तिकडचा इतिहास आणि तिकडचं वातावरण. तसेच आपण बघूया तिकडच्या मंदिराची जी बांधणी आहे ते पण आपण बघूया. तर त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, आपण आता निघतोय आणि आज आपल्या बरोबर अक्षय पण आहे आणि अक्षयची बाईक आहे. फुल एकदम सगळी तयारी करूनच आलाय. चाललो तर भिवंडीतच आहे. मला बोलला कशाला रायडिंग जॅकेट वगैरे पाहिजे, इथेच तर आपण चाललो आहे. अरे भाई बघा, पुरा गाडी एकदम टकाटक बनवून घेऊन आलाय सगळं. तर आता तयारी करतो पटकन निघायची आणि मग आपण बाईकवर भेटूया. धन्यवाद. तिकडे मग माझ्याच थांबे वड्यालाच थांबे ना. बघा एकदम एकदम म्हणजे फुल रायडरच आहे अक्षय तसं. आता त्याच्यावर युट्यूब चॅनल येणार आहे लवकरच, तो चालू करणार आहे. कधी चालू करत आहे माहित नाही, बघूया आपण. पण लवकरच करू असं बोलतोय अक्षय. बघूया आपण पण कधी करतोय. मी पण ग्लोव्ह घालणार होतो पण ग्लोव्ह घालायला विसरलो. मागव काय जाऊन दे म्हणतो. पण आता ठीक आहे, भिवंडीलाच जायचं. आपण जाऊ, सावकाश जाऊ, काय घाई नाही आपल्याला. चला निघूया. चला तर मंडळी निघूया आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ. मारुतीराया रक्षा करा. ऍक्च्युली आम्ही सकाळी लवकर निघणार होतो आणि निघायचं होतं आम्हाला अराउंड 6च्या दरम्यान. पण अक्षयला आज काहीतरी काम होतं आणि त्या निमित्ताने अक्षय बोलला की कुणाला आज आपण सकाळी नको, दुपारी जाऊया. म्हणून मग आता आम्ही निघतोय. आम्हाला पण आता उशीरच झाला निघायला. दुपारचे वाजले 3 आणि अक्षरशः आता असं वाटलेलं की गरम नाही होणार बाईकवर. पण आता म्हणजे हे सगळं तयारी करायलाच गरम झालं अक्षरशः. आणि आपण फायनली आता वडाळ्याला 4 रोडला लागलेलो आहे. अक्षय खूप चांगली बाईक चालवतो. म्हणजे अक्षयने बरेचसे राईड केलेले आहेत. लदाख वगैरे अक्षय करतच असतो आणि आज अक्षय माझ्याबरोबर येत आहे. अरे बाय जे तुम्ही ड्रोनचे सध्या फुटेज बघतायत, आपला जरा ड्रोन माहिती आहे जगासमोर एकही आहे. तर अक्षयचा ड्रोन आहे आणि आपण त्याच्यानेच जे ड्रोनचे फुटेज तुम्हाला बघायला मिळतात ते त्याचेच आहेत. आता आपण सध्या पेट्रोल पंपवर जाऊ आणि मग मॅप लावू आपण की आपण कसं जाऊ शकतो तिकडे. नाही, आपण पण फायनली पेट्रोल भरलेलं आहे आणि अक्षय कदाचित मला वाटतं हवा भरायला थांबलाय. बघायला अशी विचारूया कसं जायचंय. तू हवा भरायला थांबलाय काय? बघतोय मॅप बघतोय मग इंटरकॉम. अरे यार बघा, माणसं अशी पाहिजे, श्रीमंत माणसं. इंटरकॉम ऐकत नाही माझी, अजिबात नाही ऐकत आहे. रेकॉर्डिंग चालू आहे ना बाबा, नाही तर माझा फा व्हायचा. चालू आहे ना, तेच जरा बघ ना इकडे. म्हणजे दाखव ना श्रीमंत लोक कशी असतात. बघा हा चेहरा आहे श्रीमंत लोकांचा. चला तर मंडळी आपलं हवा भरून झालेलं आहे आणि आपण आता निघूया आपल्या राईडला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जरा माझा विचार करून चल, माझा विचार करून चल. बघा बघितलं ना कसं केलं मंडळी. तरी व्हॉल्यूम कमी करायला वगैरे ऐकत नाही मंडळी. नाही ना म्हणतात ₹1,00,000 हेल्मेट असेल, ₹1,00,000 असेल नाही सगळे मिळून. बघितलं, ऐकलं ना मंडळी. श्रीमंत माणूस आहे, एकदम श्रीमंत माणूस आहे. हृदयाने पण श्रीमंत आणि असा पण श्रीमंतच आहे भाऊ आपला. चांगलं आहे, चांगलं आहे भाऊ. अशी प्रगती करत राहू. तेच मी तुला सांगायला थांबलेलो की माझा विचार करून पळव जरा. हा
नाही मी मगाशी बघितलं तुला स्पीड ब्रेकरवर कसा एकदम आरामात गेला असते. अच्छा अच्छा, हा हा हा, असेल असेल. दिलदार म्हणायचा, दिलदार माणूस अक्षयजी शिरोडकर. तर मी बोलतो आणि कट होतो. हा, तर आम्ही लास्ट टाइम गेलेलो अंबरनाथला शिव मंदिरात, आणि जसं तुम्हाला मी प्रॉमिस केलं की कृतीम बरोबर एक रील बनवणार आहे, तर ती रील मी बनवलेली आहे आणि ती माझ्या इन्स्टा अकाउंटवर अपलोड केलेली आहे. आणि त्या रीलला भरभरून प्रतिसाद मिळाला, म्हणजे नाही म्हणता तर 11,000 व्ह्यूज त्या रीलला आलेले आहेत. तर तुम्ही माझा जो इंस्टाग्राम आय डी तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर, त्यावर तुम्ही ती रील बघू शकता. आणि त्याच्यानंतर अक्षय आणि माझी पण एक रील होती, आम्ही अजून एक रील केली. सो असं इंस्टाग्रामवर आता आम्ही रील करणं चालू केलं आहे. तेजस बरोबर पण मी एक रील बनवली. नंतर आम्ही तिथेच बसल्या आम्हाला कॉन्टेंट सुचला आणि आम्ही लगेच इथे बनवून टाकली रील. सो माझ्याकडे इंस्टाग्राम आय डी आहे, त्याच्यावर तुम्ही आमच्या नवीन रील बघू शकता. आणि जसं तुम्ही प्रेम दिला आहे त्या रीलवर, तसंच बाकीच्याही रीलवर प्रेम देत राहा. सो मंडळी, आज पण आपण माईक अटॅच केलेला तर आहे. आय होप आज माईक डिस्कनेक्ट नाही झाला पाहिजे. खूप बरं होईल आज माईक डिस्कनेक्ट नाही झाला तर. आणि आज आपण तसं पण म्हणजे आज आपण चाललोय महाराजांच्या मंदिराला भेट द्यायला. तर नुकताच रिलीज झालेला रितेश देशमुख यांचा चित्रपट मी बघून आलो. आणि म्हणजे अक्षरशः खरं सांगू, एवढा सुंदर मूवी बनवलाय ना. खूप चांगली माहिती त्या चित्रपटात थ्रू मला मिळाली. आणि सांगण्याचं तात्पर्य असं आहे ना की त्या मूवीमध्ये अभिषेक बच्चन यांनी सुद्धा एक भूमिका सादर केली आहे. आणि ती भूमिका एवढी सुंदररित्या त्यांनी, म्हणजे त्या भूमिकेला एवढा सुंदर दाद दिला अभिषेक बच्चननी. खरंच खूप सुंदर असा दाद त्या भूमिकेला दिलेला आहे. म्हणजे नो डाऊट सगळ्यांनीच खूप चांगलं काम केलंय. म्हणजे रितेश देशमुख यांनी तर खूप म्हणजे खूपच म्हणजे तर म्हणजे बियॉन्ड म्हणू शकतो आपण. एवढं बघताना एवढं भरून येत होता ना तो मूवी. खरंच खूप म्हणजे एकदम मनाला लागत होता तो मूवी बघताना. ज्यांनी कोणी बघितला असेल त्यांना माझ्या भावना समजत असतील, आणि ज्यांनी कोणी नसेल बघितला त्यांनी मी रिक्वेस्ट करेन की कृपया त्यांनी खरंच हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघावा. खरंच खूप सुंदर असा मूवी आणि खरंच खूप सुंदर असं त्याच्यावर छायांकन केलं आहे. गरमीचे टचके ओ माय गॉड, चटकेला आवाज लागलेला आहे. आता आम्ही अप्रॉक्स पकडून चाललोय की 5 वाजेपर्यंत पोहोचू, कारण पेट्रोल भरायला थांबलो 10-1 मिनिटं, 5-10 मिनिटं, आणि ट्रॅफिक मध्ये असा वेळ गेला. सो होपफुली 1.5-2 तासाचे आम्ही 2 तास पकडून चाललोय. सो बघू आता आपण 5 पर्यंत पोहोचण्याचं टार्गेट आहे. बघू आपण पोहोचतोय का. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है उसकी, ये गुलसिता हमारा. असा झंडूगाव असं बघा, लेफ्टला जायचंय आणि रस्त्याच्या मध्ये पण लेफ्ट मारतोय. काय फ्रेम वाटतं, एकदम सुंदर अशी फ्रेम वाटतं. समोरचं वातावरण बघून असं वाटतं की यार खरंच आता पाऊस पडतोय की काय, म्हणजे समजत नाही ढग काळे झालेत की काय. तर असं यार खरंच खूप उन्हाळा वाढलाय, पाऊस लवकर येण्याची खरंच खूप गरज आहे. म्हणजे अरे रे 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 बाबा बाबा बाबा, जाऊ की नको, भीती वाटायला लागली बाबा, हे काय आहे. तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकता एक आपला सबस्क्रायबर भाऊ आपल्याला भेटलेला आणि आपण त्याला इथपर्यंत सोडलं. तर असंच बोलता बोलता आम्ही बोलत होतो की कुठे राहतो वगैरे, चाललेलो वगैरे. तेव्हा त्याने मला विचारलं तू ब्लॉग वगैरे बनवतो का? हा बनवतो. तर त्याला नाव विचारलं, त्याने सांगितलं आपलं युट्यूबचं नाव की हे असं असं. तर तो बोला अरे मी तर तुमचे ब्लॉग बघतो म्हणून. तर असंच दादा प्रेम देत राहा. बघल्यानंतर ओळखतो मी, आता बोललो तर तुम्हीच होता नक्की. तुमचे मी ब्लॉग बघतो ना. अंबरनाथला कोणता ब्लॉग होता? हा, आता अंबरनाथला गेलेलो. बरोबर बरोबर. आणि मला इथं आणलं थँक्यू. अरे धन्यवाद दादा, धन्यवाद. काय नाही भाई, बिंदास. असंच प्रेम देत राहा. हा, अरे अरे धन्यवाद दादा, असाच आशीर्वाद राहू द्या, असंच प्रेम तुमचं राहू द्या. आता आम्हाला इकडे किती वेळ लागेल? 5 मिनिटं ना. चालेल. आता आम्ही निघतो. जरा अक्षय भाऊ जरा फोटो काढायचा, एस्थेटिक लुक आलेला गाडी. धन्यवाद दादा, असंच प्रेम करत राहा आणि आपलं युट्यूब चॅनल बघत राहा आणि वाढवत राहा. ठीक आहे, चला भेटू. धन्यवाद. तर म्हणजे हे आहे प्रेम, म्हणजे अचानक भयानक आपल्याला भेटलेला
एक मित्र आणि तो सबस्क्रायबर होता आपल्याला कळलं. आणि आता आपण इकडनं एक अजून 10 मिनिटाचा रोड आहे. निघायचं का अक्षय? आजसाठी फोटो झाला का तुमचा? अरे भाऊ तो आपला सबस्क्रायबर होता. हा तो मला बोलला की तुमचा आता अंबरनाथचा ब्लॉग बघितला म्हणून मी बोललो कसं काय बघितलं? बोलतो स्क्रोल करताना व्हिडिओ बघितला त्याच्यात दिसलात. आणि मग आम्ही आता येताना बोलत बसलो रे. तर तो बोलला की मी तुमचे ब्लॉग बघतो. हा ही शपथ. असंच आपलं प्रेम वाढत राहू दे लोकांचं आणि तुम्ही असं सबस्क्राईब करत राहा आपलं युट्यूब चॅनल. आता आपण इकडनं पहिले निघूया आणि जाऊया आपल्या डेस्टिनेशनला आणि मग घेऊया आपल्या महाराजांचं दर्शन. बघत राहा तुम्ही हा आपला व्लॉग आणि असंच प्रेम करत राहा आपल्यावर. धन्यवाद मंडळी. मातीचा सुगंध एवढा म्हणजे एवढा भन्नाट सुगंध सुटला मातीचा. आणि मंडळी जे यासाठी आपण केला होता अट्टहास कदाचित तुम्हाला दिसत असेल तेव्हा अक्षय पण हात दाखवतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत मंडळी. आणि आता उत्साह आहे तो असा गगनात बाहेर असं झाला आहे. इकडनं लागून दिसतोय. फायनली आपण पोहोचलो आणि इकडे आल्यानंतर एवढा मातीचा सुगंध एवढा सुगंध सुटला. कदाचित महाराजांच्या अस्तित्वाने या मातीचा सुगंध खूप दरवळ आला असेल. ज्यासाठी केला होता अट्टहास तो क्षण. आणि बघा काय भारी वाटतंय, काय भारी वाटतंय, काय भारी वाटतंय. खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. सो नमस्कार मंडळी, फायनली आपण पोहोचलो आहोत महाराजांच्या मंदिराच्या बाहेर. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल कदाचित की आपल्या मागेच महाराजांचं मंदिर आहे. आणि आता वाजलेत ऑलमोस्ट आम्हाला 6 वाजले, कारण आम्ही खूप लॉंगकटने आलो, आतल्या रस्त्याने आलो. पण ठीक आहे, म्हणजे इकडे आल्यानंतर ते जे आम्हाला येण्याचा जो टाइम होता त्याचा आम्हाला भान पण नाही राहिलं. आणि हे बघून म्हणजे इकडनं बाहेरनच बघितल्यावर एवढं मन भरून आलं. तर आता आपण पहिलं जाऊया आतमध्ये आणि हो मंदिराची शूट करायच्या आधी आपण आतली परमिशन पण घेऊया आणि मग मंदिराचं शूट करूया. तर त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. मंदिराच्या बाहेरच मोठी अशी मूर्ती आहे. मंडळी, जो रायगडचा महाद्वार आहे ना, त्यानंतर जर मी कुठल्या द्वाराच्या प्रेमात पडलो असेल तर ते ह्या मंदिराचं हे द्वार आहे. बघू शकता एकदम भव्य स्वरूप आहे या मुख्य द्वाराला. जो मंदिराचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेरच इथे मावळ्यांची सुंदर अशी प्रतिकृती पण साकारलेली आहे. बघू शकतो आपण इथे. आपण जाऊया आता आतमध्ये. आणि हे आहे आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. मंडळी, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याला जर इकडे शूट करायचं असेल या मंदिरामध्ये तर इकडे आपल्या युट्यूब चॅनलची परमिशन द्यावी लागते. आणि त्यांचा असं नकारात्मक काहीच नसते, त्यांचं फक्त असं असतेच की चांगल्या गोष्टी दाखवा तुम्ही, आमचा सपोर्ट आहे तुम्हाला. सो त्याच्यासाठी आपल्या युट्यूबचं नाव मी आता इथे नोंदवतो आहे. आणि या मावशींनी खरंच खूप सपोर्ट केलेला आहे. आणि बऱ्याचशा म्हणजे इकडे तुम्ही जर आलात तर मावशी सपोर्ट करतात, ते चांगले सांगतात आपल्याला. सो माझी पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर इकडे म्हणजे ह्या अशा मंदिरात येऊन जर आपल्याला काही शूट करायचं असेल तर ते देवाच्या रिलेटेड असायला पाहिजे, अशी माझी पण तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. तर मंडळी, फायनली आपण घेतलेला आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन. आणि महाराजांच्या मंदिराच्या सभोवतालचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये कलाकृती सादर केली आणि त्या कलाकृतीद्वारे जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो दाखवण्याचा खूप सुंदर असा प्रयत्न केला आहे. तर आता तो आपण बघूया. आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या थ्रू आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. आणि इथे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं ही कलाकृती आहे. इथे आहे आपल्या राजमाता जिजाऊ माँसाहेब, त्यांची सुद्धा इथे कलाकृती आपण बघू शकतो.
म्हणजे त्याचबरोबर तुम्ही जर बघू शकता की ह्याच्या जो खाली जो म्हणजे कलाकृती जी आहे त्याच्या खालीच त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा इथे पुरवण्यात आलेली आहे. इथे आपल्या महाराजांचा जन्माच्या वेळेचा एक प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. इथे आपण बघू शकतो संत तुकाराम विठुरायांचं कलाकृती आहे. इथे आपल्या माँ जिजाऊ महाराजांवर शिवसंस्कार घडवतानाचा प्रसंग सुद्धा इथे दाखवलेला आहे. आणि मंडळी हा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. ज्यावेळेला आपल्या महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यावेळेचा हा प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे. आणि आपण इथे बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वाघ नखांनी कोतळा बाहेर काढतानाची सुद्धा प्रतिकृती इथे दाखवली आहे. आपण इथे बघू शकतो वीर बाजीप्रभू पावनखिंडीमध्ये लढत देत असताना त्याची सुद्धा इथे प्रतिकृती आपल्याला दिसत आहे. इस्ते खानाची ज्या वेळेला बोटं छाटलेली तो हा क्षण. सो मंडळी आणि आता आपण पोचलो आहोत. ही आहे राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती. मंडळी आपल्यावर अक्षय सुद्धा आहे आणि आपण अक्षयला विचारूया की अक्षय तुझा इकडचा जो अनुभव होता तो कसा होता. खूप सुंदर असं मंदिर बनवलं आहे. खूप छान कलाकृती एकदम मस्त केली आहे. नक्कीच कलाकृती खूप छान केलेली आहे. आणि आम्ही आता तटबंदीवर चालतोय तर आम्हाला अक्षरशः म्हणजे एखाद्या गडा किल्ल्याच्या तटबंदीवर आपण फिरतोय असाच अनुभव असाच काहीसा अनुभव इकडे आहे. आणि खरं तर आता बघायचं झालं तर इकडे म्हणजे आता सूर्य मावळतीच्या ह्याला चाललेला आहे. पण जो नजारा इथे दिसतो हा एवढा सुंदर आहे आणि अद्भुत नजारा आहे ना. खरंच मंडळी एकदा तरी या मंदिराला नक्कीच तुम्ही भेट द्या. तुम्हाला सुद्धा ह्याचा एक चांगला अनुभव येईल. मला तर खूप चांगला अनुभव आला आहे. पण तुम्ही सुद्धा एकदा या मंदिराला भेट देऊन हा अनुभव घ्या आणि इकडची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुम्ही घ्या. बघत राहा ब्लॉग. आता तुम्हाला दाखवतो मंदिरा तटबंदीवरून मंदिर कसं दिसतं ते. तर मंडळी नमस्कार. आपण बघत आहात या मंदिराचं जे सगळं इकडे म्हणजे पूर्ण देखभाल होते आणि या मंडळाची जी व्यवस्था सांभाळतात ते आहेत योगेश अळवी दादा. तर योगेश अळवी दादा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिले तर खूप खूप स्वागत आहे. आपण या मंदिराबद्दल त्यांना 2-3 एक प्रश्न विचारा. तर दादा तुम्ही सांगू शकता की या मंदिराची स्थापना कधी झाली आणि ह्या म्हणजे इथे हे मंदिर बांधण्याचा जी कल्पना होती ती कशी सुचली. प्रथम तर आपल्याला जय शिवराय. जय शिवराय. कारण ज्या राजांमुळे आपले हिंदू दैवतांचे मंदिरे सुरक्षित होते ते राजाचे एकही मंदिर महाराष्ट्रात नव्हते. आणि आमच्या परिसरामध्ये आम्ही शिवजयंती खूप उत्सवात साजरी करायचो. जे आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी यांच्या मनात एक संकल्पना आली की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बनवूया. तर आम्ही या आजूबाजूतील सर्व युवक एकत्र येऊन ही संकल्पना मनात आणली आणि आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं का एवढं भव्य दिव्य हे मंदिर उभं राहील. तुम्ही पाहू शकता आज महाराष्ट्र किंवा देशभर किंवा जगभरातून शिवभक्ती या मंदिराकडे यायला लागले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती किती मान आहे ही आज प्रत्यक्ष एखाद्या छोट्याशा गावात साकार झाली. कारण हा गाव फक्त 25 ते 30 घरांची वस्ती असलेला गाव आहे आणि अगदी भिवंडीपासून हाकेच्या अंतरावर असलेला गाव आहे. आणि डॉक्टर राजीव चौधरी आणि आमच्यासारख्या शिवभक्तांची ज्या मनात आणि तुमच्यासारख्या शिवभक्तांच्या मनात इच्छा होती की महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर का नसं असावे. कारण ज्या राजांमुळे सर्व मंदिरं सुरक्षित होते आणि आपण या मंदिराच्या माध्यमातून जी युवा पिढी आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास इकडे साकारलेला आहे. हो तो आपण दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे आपल्याला. आणि महाराजांच्या काळातल्या काही तोफा आहेत ज्या भिवंडीतील मेट्रोचं काम चालू असताना खोदकाम चालू असताना तिकडे सापडल्या. त्याही तोफा आपण इकडे ठेवलेत. त्याच्यानंतर महाराजांच्या काळातले काही शस्त्र आहेत. कारण आजकालची युवा पिढी किंवा वृद्ध लोक आज गड किल्ल्यावर जाऊ शकत नाही. प्रत्यक्ष या गड किल्ल्यावर आल्यावर असं प्रत्येक या मंदिरावर आल्यावर असं वाटतं की एखाद्या आपण गड किल्ल्यावर आलो हे प्रत्यक्ष भान होते. कारण येताना जो आपल्याला रस्त्यांचा जो अभाव आहे म्हणजे खूप शिवभक्त येताना कंटाळतात कुठे चाललंय कुठे चाललंय. पण जेव्हा प्रत्यक्ष महाराजांच्या मंदिराचा प्रवेशद्वार बघतात तर त्यांना असं वाटतं की प्रत्यक्ष आम्ही स्वर्गातच आलोय. आणि आपण ज्या वेळी आले आज रात्री संध्याकाळ झाली म्हणजे असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य दरबारातच आलो आहे. खरंच हा अनुभव जसं तुम्ही सांगितलं की येताना लोक थोडे कंटाळतात की अरे आता येतोय की नाही आता नाही. माझं आणि कदाचित अक्षयचं पण तसंच होतं. ज्यावेळेला आम्ही त्या रोडने आलो त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला हे मंदिर बघितलं ज्या क्षणी हे मंदिर बघितलं आम्ही दोघांनी पण असा हात केला आणि तो एक आतून आपल्याला एक मनातून शांतता येते ना की
आपण काहीतरी मिळवलंय. सर्व शिवभक्तांचे शिवक्रांती प्रतिष्ठानच्या सभेत सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात श्रींच्या आरतीला सुरुवात होणार आहे. तरी जे कोणी शिवभक्त मंदिर परिसरात मंदिर तटबंदीवर तटबंदीत करत आहेत त्या सर्व शिवभक्तांना विनंती असेल त्याने सभा मंडपात उपस्थित राहायचं आरतीसाठी. भविष्यात या मंदिराच्या माध्यमातून आपण इकडे गुरुकुल चालू करतोय, शस्त्र प्रशिक्षण केंद्र चालू करतोय, हॉस्पिटल आहे, एज्युकेशन कॉलेज आहे, भक्त निवास आहे. आणि भविष्यात ज्या मंदिराची कमी आहे म्हणजे महाराष्ट्रात अजून एक मंदिराची कमी आहे छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिर, तेही आम्ही लवकरच इकडे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोही आम्ही लवकरच इकडे साकारणार आहे. आणि मंदिराची रोज 7:15 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती होते. या महाआरतीत रोजचे मानकरी असतात, कारण या मंदिराचं काम चालू असताना काही शिवभक्तांनी आपले स्वइच्छेने काही मदत केली त्या शिवभक्तांचं किंवा कुणाला यायचं असेल तर आपल्याला अगोदर या मंदिराला बुकिंग करावं लागते. म्हणजे ज्या दिवशी तुमच्या आरतीची बुकिंग असेल तर गाभाऱ्यामध्ये आरतीचा मान तुमच्याच परिवाराला दिला जाईल. त्याच्या विदाऊट दुसरा कोणालाही तिथे आम्ही प्रवेश देत नाही. म्हणजे तिथे गरीब किंवा श्रीमंत किंवा डोनेटर असं आम्ही बघत नाही. एखाद्या शिवभक्ताची इच्छा असेल का बाबा मला या दिवशी आरती पाहिजे, पण त्यासाठी आमच्याकडे बुकिंग आहे. आणि आपल्या यूट्यूबद्वारे जे पण व्हिडिओ पाहत असतील शिवभक्त त्यांना एकच विनंती करते की आपण पण नक्की या मंदिराला एकदा भेट द्या. हा मंदिर सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतो. कुठलाही दिवस हा मंदिर बंद नसतोय. आणि तुम्ही भिवंडीपासून म्हणजे ऑटोनी किंवा बसने आले तर ढोंडावळी स्टॉप आहे, तिथून तुम्हाला रिक्षा पकडून या मंदिराकडे यायला लागलं. म्हणजे भिवंडीपासून 14 किलोमीटरच्या अंतरावर मंदिर आहे. आणि तुम्ही नक्कीच मंदिराला एकदा व्हिजिट द्या आणि आपला अनुभव नक्कीच दादा. धन्यवाद दादा, तुम्ही दळवी दादा, तुम्ही एवढी खूप सुंदर अशी माहिती दिली त्या मंदिराबद्दल. आणि या मंदिराचा जो इतिहास आहे तो आम्हाला सुद्धा कळाला. आणि अजून एक म्हणजे वाखाणण्याजोगी गोष्ट अशी आहे की जसं तुम्ही सांगितलं की प्रभू श्रीरामांची मूर्ती ज्या मूर्तिकारांनी घडवली त्याच मूर्तिकारांनी आपल्या महाराजांनी सुद्धा मूर्ती घडवली आहे. तर ही होती या मंदिराबद्दलची माहिती. आणि त्यासाठी मी दळवी दादांना खूप खूप धन्यवाद देईन की तुम्ही माझ्यासारख्याच एका शिवभक्ताबरोबरच अजून यूट्यूबद्वारे जे अजून लोक बघतायत त्यांनासुद्धा ही माहिती दिली आणि इकडचा जो इतिहास आहे तो सांगितला त्याच्याबद्दल तुमचे फार फार आभार. सर नमस्कार मंडळी, फायनली आपला जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जो व्लॉग होता तो इथे संपत आहे. आणि आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आणि हा जर व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय मेन्शन करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा आणि बघायला विसरू नका आपला यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे वाय विथ कुणाल. धन्यवाद.